GPS भंडारा न्यूजमध्ये आपला स्वागत आहे। मी काही महिलांकडे मिळण्याकरिता आलेला आहे। मांगली ह्या गावामध्ये की ज्या महिला उमेदच्या महिला असतील, कर्मचारी असेल, एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असतात, त्याकरिता मी आज ह्या गावामध्ये पोहोचलेलो आहो आणि मी जाणून घेणार आहोत त्या महिलासोबत, ज्या गावातल्या महिला आहेत त्यांच्यासोबत मी संवाद साधण्याकरिता मी आलेला आहे आणि जाणून घेऊ आपण काय म्हणणं आहे त्यांच्यावाला। काय आरोप प्रत्यारोप आहे तुमच्या गावच्या महिलांबरोबर, काय सांगता? मला तेवढं मॅटर माहीत नाही। मी ग्रामसंघाची अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि माझं नाव योगिता हरगोविंद मरगडे आहे। मी मांगली इथली रहिवासी आहे। अलका बावनकर ह्या खूप वर्ष आधीपासूनच्या बचत गटाच्या मार्फत कार्य करीत आहेत आणि त्यांच्यावर प्रत्यारोप झालेले आहेत, ते हे चुकीचे आहे। सरासर त्या महिला अशा नाही आहेत। आता आम्ही इतके वर्ष झालो त्यांच्या हाताखाली, म्हणजे त्या गट हे करत आहेत। त्यांनी असे कामधंदे आम्हाला असे वाईट त्यांचे दृश्य आढळून आले नाही। बस एवढं बोलते। आणि मी चैतन्याची अध्यक्ष आहे आणि चैतन्य गटामध्ये जो व्याजदर दिला आम्ही, याच्यामध्ये त्यांचा काही एक हात नाही आहे। जी महिला होती आमच्या गटात, सोनू वरंबेताई, यांना आम्ही आधीच म्हटलं की तुमचा व्यवहार चांगला नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही। पण त्या महिला आमच्यासोबत भांडल्या, तरी पण म्हटलं की आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की आधी आम्ही जो तुम्हाला कर्ज दिला त्याची परतफेड तुम्ही बरोबर केली नाही, हे आमच्या बँक सखी मोनालीताई वैद्य यांना माहीतच आहे। म्हणून त्यांनी पण आम्हाला जास्त प्रेशराईज नाही केलं। पण मग त्याच्यानंतर ICRP आमच्या गावातील वंदना बारसागडे आहेत, त्यांनी आम्हाला 2-3दा फोन केले की तुम्ही आपल्या घरच्या श्रीमंत आहात, पण त्या महिलेला गरज आहे तर तुम्ही द्या। ती 3 रुपये का 5 रुपये टक्क्याने उचलायला तयार आहे, तर तुमच्या बापाचा काजा ते तुम्ही द्या, असे शब्द वापरले त्यांनी आणि आम्हाला प्रेशराईज केलं। त्याच्यानंतर मोनालीताई म्हणाल्या की तुम्ही द्या, त्या घ्यायला तयार आहे, तुम्ही द्या। मग आम्ही बँकेमध्ये गेलो, ठराव घेऊन ठरावावर ज्या काही त्रुटी होत्या ते त्यांनी दुरुस्त केल्या। त्यांनी विचारलं की ताई किती रुपये टक्क्यांनी, म्हटलं 3 रुपये टक्क्यांनी। म्हटलं त्याच्यावर त्या काही बोलल्या नाही, 3 रुपये टक्के लिहा म्हटलं। त्यांनी लिहिला, काही चुकली होते त्यांनी दुरुस्त केला आणि आम्ही मग त्या महिलेला व्याजाने दिलं पैसे। मग त्याच्यानंतर त्या महिलेने 2-3 महिने व्याज भरला। त्याच्यानंतर 3-4 वर्ष ती महिला व्याज भरू शकली नाही। मग आम्ही तिच्या घरी जाऊ, मोनालीताई फोन करत, पण ते काही फोन उचलायला महिला तयार नव्हती। त्याच्यामुळे मग मी मॅडमकडे, पवार मॅडमकडे बोलली की मॅडम कसं, घोडेश्वर सर, शेगावकर मॅडम ह्या सुद्धा आजगावच्या जो प्रवास संघ आहे त्याला आल्या होत्या, तिथे मी हा विषय मांडली। त्या विषयावर त्या बोलल्या की तुम्ही पैसे दिल्या हे तुमची जिम्मेदारी झाली, त्या महिले जर पैसे भरले नाही, तुम्हाला 10ही महिलांना किंवा 9ही महिलांना ते पैसे भरावे लागतील। एवढं बोलून त्यांनी म्हणजे इथेच शब्द आपले बंद केले। मग त्याच्यानंतर आमच्याजवळ पर्याय काहीच नाही उरला। काही काळानंतर त्या महिलेची घरची परिस्थिती सुधारली, तिचा दीर मेला, तिला हिस्से वाटे मिळाले, जास्त संपत्ती मिळाली, तिने आम्हाला पैसे दिले। त्याच्यातून 7,000 जास्त आमच्याकडे फिरत होते, तर आम्ही म्हटलं ठीक आहे। मोनालीताईंनी हिशोब करून दिला, वरून ऑडिटर टीम आली होती, त्या काही महिला तयार नव्हत्या, तर ऑडिटर टीम आल्यानंतर त्या तयार झाल्या। मग आम्ही सगळ्यांनी त्यांना 7,000 रुपये ऑडिटर टीम समोर दिले आणि ऑडिटर टीमला पण सुद्धा आम्ही सांगितले, जे अनुषयाताई फार खोट्या बोलल्या, आम्ही फॉलोच करत आहोत, आम्ही आपल्या उमेद अभियानाच्या विरोधात बोलू शकत नाही, असं बोलून त्यांनी खोटी माहिती जनतेला पुरवली। हा सरासर चुकीचा आहे, कारण की तुटून जाईल तरी चालेल, पण खरं बोलावं माणसाने, खोटं बोलू नये। नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की बा अलकाताई यांनी नाही, अलकाताईचा खरं आहे का? अलकाताईचा या मॅटरमध्ये काही एक संबंध नाही आहे। या सगळ्यांच्या ड्युट्या जातील, नोकरी जातील, हा त्यांचा मॅटर होता, म्हणून आम्ही ते 7,000 परत केले। तेही महिला तयार नव्हत्या। मी महिलांना आपल्याकडे झुकवली की नाही, चला आपले 7,000 जातील ना, देऊन टाकू। बिचाऱ्या गरीब महिला आहेत, मोनाली वैद्य आहेत, जसं अलकाताई आहेत, ICRP वंदना बारसागडे आहेत, खाली होऊन जातील, उमेद अभियानाची बदनामी होईल, म्हणून आम्ही ते पैसे दिले। हे लेखापाल मानधन दिला म्हणत नाही आहे, पण हे चुकीचं आहे सर। नाव सांगा। लेखापाल मानधन त्या बरोबरच देत आहेत। मी आता त्यांच्या संपर्कामध्ये जवळपास 12 महिने झाले काम करत आहे, तर लेखापाल मानधन वगैरे बरोबर देत आहे। काय बोलणार? त्यांनी आमच्या चैतन्य महिला गटांवर आरोप आणला की अलका बावनकरने 3% व्याजाने पैसे म्हणजे द्यायला सांगितला म्हणून, पण त्यांच्या तिथं काहीच हा नाही आहे।
आणि त्यांना कामावर घेण्यात यावं. ह्या होत्या मांगली चौरास येथील महिला होत्या राकेश श्याम कुंवर, GBS भंडारा.